तुमचं काहीतरी घोळ होतं. मी डॉक्टर आहे कारण मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मला दवाखाना नव्हता टाकायचा, मला फक्त शिक्षण घ्यायचं होतं त्याचं. अगदी तसंच आहे, मला काहीतरी वेगळं करायचंय, कलाकार व्हायचंय, लोकांचं मनोरंजन करायचंय, टीव्ही वरती झळकायचंय. हे पण तसंच आहे, मला नुपूर आवडते. पण आता पण बिन काय नाही, आवडते म्हणालास ना, मग आता सरळ आईसाहेबांकडे जायचं आणि त्यांना सांगायचं की मला नुपूर आवडते आणि मला तिच्यासोबत करायचंय म्हणून. मामा अरे त्याला काय म्हणायचं ऐकून तर घेऊयात आपण. जरा गप्प बस, आम्ही बोलतोय ना. अरे आणि हे बघ, माझा प्लॅन यशस्वी होता म्हणून जळू नकोस. त्याने आधी सांगितलं त्याला नुपूर आवडते म्हणून. सूर्या उचलायला नाही म्हणजे आई साहेबांकडे घेऊन चल. चला चला, आज आर या पार झालंच पाहिजे. पण एक आईसाहेबांसमोर एकदम होऊन माझं ऐकून घ्या, तुम्ही समजताय तसं काही नाहीये. मी आणि नुपूर तेच तुमच्या दोघांचं आम्हाला कळलेलं आहे, आम्हाला माहिती आहे. आता आई साहेबांना कळलं म्हणजे झालं. सांगा सांगा त्यांना सांगा. तुम्हाला काहीच माहिती नाहीये. घाबरू नकोस ना, आम्ही पत्राविषयी काही नाही सांगणार. कुठलं पत्र? काय झालं आता? काय केलं यानं? अहो मालती आजी, आता मी खरंच काही केलेलं नाहीये. अरे असं कसं काही नाही केलं? मी सांगतो आई साहेब, हा आपल्या नुपूरवर प्रेम करतो, त्याला नुपूर आवडले. लग्न करशील? चेहरा बघ. अरे मस्करी करते तुझी. नाही रे, तुला जे हवंय ते फायनली आता कुठे तुला मिळायला लागलंय. तू ते एन्जॉय करायला हवं. पण तू रागावणार नाहीस ना? अजिबात नाही. आणि मी तुझ्यावर रागावलेच नव्हते, मी माझ्या घरच्यांवर रागावले होते. का? अरे कसे हे असे? आता तू माझा मित्र आहेस की नाही, मग मित्राशी कोणी लग्न करतो का? असं का बोलतेस तू आता? माझी एक मैत्रीण आहे, ती मला सांगत होती मित्राशी लग्न केल्यानंतर मित्र मित्र राहत नाही, नवरा होतो. आणि बघ ना, मैत्रीचं नातं किती छान आहे. तू माझा मित्र आहेस की नाही? ऑफकोर्स. मग तू कायम मला मित्र म्हणूनच हवायस. राहशील ना रे? मग असा बरा सोडेन, मित्र झालोय आता. हे बघ, तुला जे हवंय ते तू कर.